नमस्कार, मी हमीद बागवान. बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. आज वार्ड नंबर 9 मध्ये आपण आलेलो आहे. वार्ड नंबर 9 ची स्थिती काय आहे किंवा परिस्थिती काय आहे? काय आता एवढं काय याच्यासारखं नाही आहे. तर जुबेर मेंबर थोडी हवा जास्तच वाटते. आणि आपलं अजगर पठाणची बायको उभा राहिलेली आहे, तो शेखची बायको उभा राहिलेली आहे. आता काय जनता काय कुणाला मत दिले असं काय बोलता येत नाही. कौल ही सगळ्याचा चांगला असं वाटतं आहे आम्हाला. मारत्याबा बी चांगला उमेदवार आहे आणि आनंद माने बी उमेदवार चांगलाच आहे नगराध्यक्ष पदाला. पण जनतेचा भ्रम थोडा कुणाला टाकावी जनता आता ठरवेल. पण एवढं काय वाटत नाही कुणाची बाजू ताईट आहे आणि कुणाची ढिली असं काय वाटत नाही. दोघांची ताईटच बाजू असं वाटतं. म्हणजे सध्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी जे कॅन्डिडेट उभा राहिलेत त्या कॅन्डिडेटचं कोणाला मतदान करावं या जनतेला थोडं विचार पडलेला आहे. हां, भरपूर विचार पडलेला. विचारही लय मोठा पडलेला आहे कोणाला मतदान करायचं. कारण दोन्ही कॅन्डिडेट एकदम स्वच्छ आणि चांगले आहेत आणि दोन्ही काम करणारे कॅन्डिडेट आहेत. त्याच्यामुळं जनता कुणाला मतदान करेल काय गॅरंटी. हां, सांगोला नगरपालिका निवडणूक, या नगरपालिका निवडणूक वार्ड क्रमांक 9चे उमेदवार आपण CA जुबेरभाई मुजावर यांची मुलाखत घेत आहे. जुबेरभाई, आज आपण सांगोला नगरपालिकेच्या 2025च्या निवडणुकीमध्ये आपण उभं राहिले. तर या निवडणुकीमध्ये तुम्ही गेल्या निवडणुकीमध्ये पंचवर्षी या वार्ड क्रमांक 9मधून तुम्ही मेंबर म्हणून काम केलेलं आहे. तर आता बी तुम्ही अर्ज भरला आहे, या संदर्भात तुमचं काय मत आहे? नमस्कार, मी CA जुबेर मुजावर 2016 ते 2021 मी नगरसेवक म्हणून याच प्रभागामधून काम केलेलं आहे. अलराईन नगर असो, मुजावरी गल्ली असो, गोष्टी गल्ली असो, हा माझा पहिला पूर्वीचा प्रभाग होता. माझ्या परीने जेवढं होईल तेवढा मी विकासाचे काम केलेलं आहे. 2016 ते 2021 नगराध्यक्ष पदाचे विरोधक पार्टीकडे होते आणि कोणी आमच्याकडे होते. त्यामुळे आम्हाला विकास कामात थोड्या अडथळे आहे. तर यावेळेस आमची अशी अपेक्षा आहे की लोकांनी आमच्या महायुतीला निवडून द्यावे आणि आम्ही 100% नाही, 1% सांगोला विकसित केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हे एवढी आपणाला ग्वाही देऊ. आता आपल्यासमोर वार्ड क्रमांक 9मध्ये सोबत कोण लढत आहे? आता माझ्या विरोधात छोटू दवडे म्हणून व्यक्ती आहे, ते माझ्या विरोधात लढत आहे. आपल्या पार्टीकडून आपल्यासोबत कोण आहे? आमच्याबरोबर माझ्या साथीला 9 मी 9मधून निवडणूक लढवत आहे आणि 9 सौ दिव्यांनी दौंडे या निवडणूक लढवत आहे. सध्या ही जी नगरपालिका इलेक्शन जे चालू आहे आणि नगरपालिका इलेक्शनमध्ये 9 नंबर वार्डात आपल्या या मुजावर गल्ली म्हणा किंवा ही सगळं आढळलं हे मुस्लिम गटाचा हा तुम्हाला पाठिंबा राहील? मला सगळ्याच समाजाचा, मुस्लिम समाजाचा, सगळ्या समाजाचा मला पाठिंबा मिळेल अशी माझी आशा आहे. चांगले आहे त्यामुळे सर्व लोकांनी माझ्यासोबत असतील अशी माझ्या आशा आहे. नागरिकांना काय आव्हान होतं? मी नागरिकांना एवढंच रिक्वेस्ट करू इच्छितो की आपण मला महायुतीला, सांगोला नगर महायुतीला निवडून द्यावे. आम्ही 100% सांगोल्याचा कायापालट करण्याचा प्रयत्न करू आणि सध्या जे धूळ सगळ्यातले आपत्तीवाची असते की आम्ही सांगोला धूळमुक्त करू. तर सगळ्या नागरिकांना सुखसुविधा, रस्ता असू दे, गटर असू दे, पाणी असू दे किंवा मुलांना जिम वगैरे व्यवस्था करणे किंवा ओपन जिम ज्येष्ठांसाठी करणे, बगीचे विकसित करणे यासाठी 100% आमची प्रयत्न करेल. वाचनालय पण असेल. मी मुजावर गल्लीमध्ये एक वाचनालयही ओपन केलेले आहे. तरी इतर ठिकाणी आम्ही प्रयत्न करून चांगले वातानुकूलित वाचनालय ओपन करता येईल. त्यांनी माझे सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी मला CA जुबेर मुजावर, दिव्यांनी दौंडे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भारतीयाबाबत त्यांना भरपूर मताने निवडून द्यावे. तसेच सर्व माहिती उमेदवारांना निवडून द्यावी एवढी मी सगळ्यांना विनंती. मतदान करता
काय मत आहे आपलं बघा वार्ड क्रमांक 9 कसा निर्णय आहे? आम्ही आता सध्याला तर आम्ही सर्व जुबेरभाई मुजावर यांचा प्रचार करत आहे व आम्हाला आदरणीय दीपक आबा साळुंके पाटील यांचा आदेश आहे त्या आदेशानुसार आम्ही प्रामाणिकपणे त्यांचं काम करणार कारण आमचा पक्ष एकच आहे आदरणीय दीपक आबा पक्ष आमचा एक आहे आम्हाला कुठलाही पक्ष नाही माझा माणूस माझा पक्ष आणि सर्व जाती धर्माची लोक हे जुबेरभाईला जुळलेले असल्यामुळे त्यांना हा नगरपालिका एकदम सोप्या पद्धतीने आणि विजय आणि गुलाल त्यांचाच राहील असं आम्हाला आश्वासन आहे लोक त्यांना खूप भरगचून त्यांनी केलेल्या कामाची त्यांना पोचपावती मिळेल असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही तर एवढंच आहे की सर्व जाती धर्मात मिळून असल्यावर राहणाऱ्या माणसाला सर्वांनी भरघोस मतदान करावं आणि आपल्या एक हक्काचा माणूस नगरपालिकेत पाठवावा आणि आपल्या हक्काची कामं करून घ्यावी एवढंच दुसरं काय नगरपालिकेची निवडणूक चालू आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता यामध्ये बऱ्याच आघाड्या झालेल्या आहेत परंतु जे जुन्या रूढी परंपरानं आलेल्या आहेत त्यामध्ये त्याला थोडंसं विभक्तपणा दिसून येतो आहे परंतु आता नवीन आघाडी निर्माण झालेली आहे ती आघाडी अग्रेसर दिसू शकते असं आहे कारण यातून त्यात आणि त्यातून यात ज्या आघाड्या झालेल्या आहेत त्यामुळे माणसं जरा थोडीशी नाराज आहेत परंतु एक ठाम भूमिका घेऊन यामधलं कोणीतरी निर्णय घेणं आवश्यक आहे तशा पद्धतीचं माने सरकार आहेत चांगल्या पद्धतीचं सपोर्टिंग मिळेल असं ठीक आहे. सध्या सांगोल्यामध्ये जी नगरपालिकेची निवडणूक चालू आहे निवडणुकीमध्ये झालेली युती आघाडी जनता म्हणून आपणास मान्य आहे का? बघा अभद्र युत्या आणि अभद्र आघाड्या जर होत असतील ज्याला कुठलाही वैचारिक बेस नाही गेले अनेक वर्ष प्रतिगामी आणि पुरोगामी यांचा अनेक वर्षाचा संघर्ष आहे तो एक इतिहास आहे आणि जर प्रतिगामी आणि पुरोगामी एकत्रित येत असतील तर ते कुठले पुरोगामी म्हणता येणार नाही आणि प्रतिगामी म्हणता येणार नाही ही एक राक्षसी प्रवृत्ती आणि एक वेगळी शक्ती या ठिकाणी तयार होते आणि कदाचित ती राजकारणासाठी अत्यंत घातक आहे हे जनता म्हणून माझं मत आहे. दुसरी गोष्ट आता सध्या जे धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढलेली लोक आहेत आणि जे कमळच्या चिन्हावर लढणारी लोक आहेत भविष्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा आणि दीपक आबा पाटील गटाचा पाडाव होऊन भविष्यात ह्या दोघांची युती का होणार नाही हा एक माझा प्रश्न आहे राजकारण्यांना. आणि जर समजा तुम्ही आता त्या पद्धतीचं शेतकरी कामगार पक्ष दीपक पाटील गट आणि त्याचबरोबर तुमचे भाजपा हे लोक निवडणूक लढवत आहेत उद्याच्याला हे तरी अभेद्य युती राहणार आहे का त्यांची का परत तुम्ही शिवसेनेबरोबर संधान मांडणार आहात आणि परत सत्तेसाठी परत तुमचे मनसुबे बदलणार आहेत आणि अशा पद्धतीच्या युत्या आघाड्या ह्या काही जनतेला पचणाऱ्या नाही आहेत.